मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये नेत्यांच्या संपत्तीवरून आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत। मात्र 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात श्रीमंत ठरलेल्या मुंबईतील भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये मात्र तब्बल 106 पटींनी घट झाली। पूनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली। भाजप खासदार पूनम महाजन यांची 2014 मध्ये 108 कोटी रुपयांची संपत्ती होती आणि ही संपत्ती आता 2019 मध्ये 2 कोटी 20 लाखांवर आली। त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे घर, जमीन, सोनं काहीही नसल्याने महाजन यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं असं प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे। 2009 मध्ये 20 कोटींची मालमत्ता त्यांच्याकडे होती, तर 2014 मध्ये 108 कोटींची संपत्ती आणि 2019 मध्ये संपत्तीमध्ये 106% घट झाली। पूनम महाजन यांची संपत्ती एवढी घटली त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया देखील उंचावलेल्या आहेत, परंतु कर्ज फेडण्यासाठी ही संपत्तीत घट झाली असं उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।